तिकडे बदलापूरच्या प्रेसियस हार्मनी परिसरातील मुख्य रस्त्यावर जोरदार पाऊस सुरू आहे आणि अशातच सध्या मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे। बदलापूर शहरात पावसाचा जोर अजूनही कायम असल्याने शहरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे नागरिकांना रस्त्यातून मार्ग काढताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। अंबरनाथ आणि बदलापूर शहरामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय आणि त्याचा परिणाम जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेला आपल्याला पाहायला मिळतंय। आपण सध्या बदलापूर शहरामध्ये आहोत। बदलापूर शहरातील हा कात्रपचा प्रेसियस हार्मनीचा परिसर आहे आणि या ठिकाणी जो नाला वाहतो त्या नाल्यातलं सगळं पाणी जे आहे ते रस्त्यावर येऊन वाहते। आपण पाहू शकतो की या रस्त्याला नदीचं स्वरूप आलेलं आहे आणि याच रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात जे नागरिक आहेत ते प्रवास करतात आणि त्याच्यामुळे हे नागरिक जे दिसत आहेत आपल्याला ते लोकांना या ठिकाणी थांबवण्यासाठी, त्यांना या पाण्यातून योग्य मार्ग काढण्यासाठी, त्यांना वाचवण्यासाठी या ठिकाणी हे नागरिक आहेत। आपण पाहू शकतो की रस्ता आहे आणि या रस्त्याला नदीचं स्वरूप आलेलं आहे। नाल्याचं सगळं पाणी जे आहे ते रस्त्यांवर वाहते। लहान मुलांना, विशेषतः जे वृद्ध आहेत त्यांना सांभाळण्याची गरज आहे। पालिका प्रशासनाकडून गरज नसेल तर बाहेर पडू नका अशा सूचना करण्यात आल्यात। मात्र पावसाचा जोर अजूनही कायम आहे आणि त्याच्यामुळे नदी नाले आहेत ते दुथडी भरून वाहताना दिसून येत आहेत। गणेश मंजुळानंतर न्यूज 18 लोकमत, बदलापूर। तिकडे राष्ट्रीय उद्यान म्हणजेच बोरिवली जवळची ही दृश्य आता आपण पाहतोय। दहिसरची ही नदी दुथडी भरून वाहू लागलेली पाहायला मिळते। बोरिवली परिसरात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे आणि दहिसरची ही नदी आता मोठ्या प्रमाणात पाणी वाढलेलं आहे। त्यामध्ये बोरिवली किंवा दहिसर परिसराला उपनगरांमध्ये देखील मुसळधार पाऊस सकाळपासूनच झालेला आहे आणि त्यामुळे वारंवार घराबाहेर पडू नका असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येते। गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन करण्यात येते। मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडतोय आणि त्यामुळे जोगेश्वरी पूर्व अग्रवाल इस्टेट समोरील आबानी क्लासिक इमारतीची कंपाऊंड वॉल कशा पद्धतीने कोसळली ते या दृश्यांमध्ये कैद झालेलं आहे। मुंबईमध्ये मुसळधार पावसामुळे सकाळी 6 वाजता ही भिंत कोसळलेली आहे आणि ज्याचं सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होतंय। कंपाऊंड वॉल कोसळल्याने कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये, मात्र इमारतीतील लोकांकडून कचरा हटवण्याचं काम सुरू आहे। तिकडे विरारमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय आणि त्यामुळे त्याचा जनजीवनावर परिणाम झाला असल्याचं पाहायला मिळतंय। लोकलमधून काही ही दृश्य घेण्यात आलेली आहेत। ट्रॅकवर पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे पश्चिम मार्गावरची लोकल देखील धीम्या गतीनं सुरू आहे, तर विरार ते वसई दरम्यानची रेल्वे सेवा ही ठप्प झालेली आहे कारण ट्रॅकवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। तिकडे डीएन नगरमध्ये देखील पाणी साचल्याने नागरिकांची एकच तारांबळ उडाली असल्याचं पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर पाणी साचलेलं आहे आणि या पाण्यामधूनच वाट काढत प्रवाशांना पुढे प्रवास करावा लागतोय। गाड्या देखील या पाण्यातूनच जात आहेत। डीएन नगरमधली ही दृश्य आता आपण पाहतोय। पालघर जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय रेल्वे सेवेला फटका बसलेला आहे। पश्चिम रेल्वेची उपनगरीय रेल्वे सेवा ही ठप्प झालेली आहे। विरार ते डहाणू दरम्यान अनेक लोकल या अडकून पडलेल्या आहेत। गुजरातहून येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या देखील पालघरमधील रेल्वे स्थानकांवर रोखण्यात आलेल्या आहेत। विरार ते डहाणू लोकल सेवा किंवा रेल्वे सेवा ठप्प झालेली आहे कारण ट्रॅकवर पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय सेवेला त्याचा फटका बसलेला आहे। तर तिकडे रायगड आणि पालघर जिल्ह्याला देखील रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये देखील मुसळधार पाऊस झालेला आहे। अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलेलं आहे आणि अशातच महापालिकेच्या नियोजनाचा पुरता बोजवारा उडाल्याचं समोर आलेलं आहे कारण शहरात साचणारं पाणी काढून लावण्यासाठी पंप लावण्यात आलेले आहेत, मात्र हे पंप बंद असल्याचं समोर येत आहे आणि त्यामुळे हे पंप नेमके कुणी उपसा करण्यासाठी आणलेले आहेत की दिखाव्यासाठी असा सवाल नागरिक विचारतायत।
तर आपण पाहतोय कल्याणमधली ही दृश्य, कल्याणमधले हे रस्ते जलमय झालेले आहेत। इथे पंप लावण्यात आलेले आहेत, मात्र हे पंप बंद असल्याचं समोर येते। त्यामुळे हे पंप पाणी उपसा करण्यासाठी आहेत की फक्त दिखाव्यासाठी असा सवाल नागरिक उपस्थित करतायत। कल्याणमध्ये देखील मुसळधार पावसानं झोडपून काढलेला आहे, रस्ते जलमय झालेले आहेत, रस्त्यांवर पाणी साचलेलं आहे, गाड्या बुडतायत, मात्र पाणी काही ओसरत नाहीये आणि पाणी काढण्यासाठी किंवा पाण्याचा उपसा करण्यासाठी पंप लावण्यात आलेत, मात्र हे पंपच बंद असल्याचं समोर येतंय। सध्या ही विक्रोळीतली दृश्य आपण पाहतोय। विक्रोळीतल्या या रस्त्यावर कशा पद्धतीनं पाणी आलेलं आहे ते या दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय। मुंबईमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि विक्रोळी इथे पाणी साचलं असल्याचं पाहायला मिळतंय। तिकडे विरारमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। रेल्वे स्टेशनसह शहराच्या सखल भागात पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे प्रवाशांसह वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागतोय। अनेक भागात पाणी साचल्यामुळे नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। रस्ते हे जलमय झालेले आहेत, रस्त्यांना अगदी नद्यांचं स्वरूप प्राप्त झालं असल्याचं पाहायला मिळतंय। विरारमधली ही दृश्य आपण पाहतोय। सर्वसामान्यांचं जनजीवन एक प्रकारे आज विस्कळीत झालेलं आहे, कारण गेल्या 2 ते 3 दिवसांपासून सतत मुंबई आणि उपनगरांमध्ये पाऊस सुरू आहे। आज पावसाचा जोर अतिशय वाढला आणि येणारे पुढचे काही तास देखील अतिमहत्त्वाचे असणार आहेत। अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। विरारमधली सध्या ही दृश्य आपण पाहतोय। अनेक गाड्या इथे पाण्यामध्ये बंद पडल्या, गाड्या वाहून गेल्या, अशा पद्धतीची ही दृश्य समोर आलेली आहेत।